नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची थाली। बिना कांदा लसणाची थाली बनवणार आहोत। अवघ्या 1.5 तासामध्ये बनवून तयार होते। यामध्ये आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक, मटर पनीरची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, वरण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे, अळूची वडी, शेवयांची खीर आणि पुरी। तर सर्वप्रथम आपण बनवूया अळूची वडी। तर वाटण तयार करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरं, 1 चमचा गूळ घालायचा आहे, 2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे, मीठ घालायचं चवीनुसार, 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर घालायची पाव चमचा, हिंग घालायचा आहे पाव चमचा आणि थोडंसं पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 2 कप बेसन पीठ, पाव कप तांदळाचं पीठ, 2 मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आणि आपण जे वाटण वाटून घेतले ते घालून घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, पाव कप, हे बघा, आणि असं पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा या कन्सिस्टन्सीचं। इथे मी 12 अळूची पानं घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसायची आहेत आणि मागची देठ त्याची काढून घ्यायची आहेत, शिरा पण काढून घ्यायच्या आहेत किंवा याच्यावरती लाटणं फिरवून घेतलं तरी चालेल। एकदम प्लेन असं करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आता पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, वरच्या साईडला 3 पानं ठेवते आणि खालच्या साईडला 3 पानं, हे बघा अशा प्रकारे इथे पानं लावून घ्यायची आहेत आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। घट्टसर असा रोल करायचा आहे बघा, साईडने असे दुमडून घ्यायचे आहे, थोडंसं पीठ लावायचं आहे आणि खालच्या साईडने असं रोल करत यायचं आहे। हे बघा, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल व्यवस्थित चिकटतो। याच प्रकारे दुसरा रोल पण बनवून घ्यायचा आहे आणि आता स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं आहे, स्टीम करायची प्लेट ठेवायची आहे आणि 12 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे। आता पुरीसाठी पीठ भिजवून घेऊयात। 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, पाव चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा साखर घालायची किंवा पिठी साखर घालायची, 1 चमचा तेल घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। एका साईडला मी डाळ तांदळाचा कुकर लावून घेतलेला आहे म्हणजे डाळ भात पण लवकर रेडी होईल। हे बघा, इथे पीठ पण छान भिजवून झालेलं आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे। वड्या पण छानपैकी उकडलेल्या आहेत। आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे, थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। इथे मी 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचं असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हळद पावडर घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे बटाटे मी उकडवून घेतले होते, त्याच्या अशा फोडी करून घालायच्या। बटाटे यूज करून घातले तरीही चालेल, मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, पाव चमचा कसुरी मेथी घालायची, टेस्ट खूप छान येते, आणि 2 चमचे खवलेलं नारळ घालायचं आहे, ओला नारळ घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवायचं, एक 3-4 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे, खूप छान टेस्टी लागते ही भाजी। आता आपण वरण बनवायला घेऊया। तर त्यासाठी वाटण तयार करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 मोठे चमचे खवलेला नारळ घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडी कोथिंबीर आणि जिरं घालून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता फोडणी द्यायला घेऊया। तर टोपामध्ये तूप किंवा तेल घालून घ्यायचं 1 चमचा, त्याच्यामध्ये पाव चमचा राई जिरं घालायचं आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, 2 चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतले ते घालून घ्यायचं आहे। एखाद्या मिनिटासाठी हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। आता याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती छानपैकी घोटून घालायची आहे। मी इथे अर्धा कप तुरीची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून शिजवून घेतली। शिजताना याच्यामध्ये अर्धा टोमॅटो कापून घातला होता, पाव चमचा हिंग, हळद पावडर घातली होती आणि थोडंसं तूप घातलं होतं, ती छान घोटून घालायची। आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे याच्यामध्ये, आपल्याला जशी डाळीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची, अगदी पाव चमचा, टेस्ट खूप छान येते। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची। 1-5 मिनिटं आपण हे छानपैकी उकळवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपलं मस्त टेस्टी असं वरण तयार झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊयात शेवयांची खीर। तर पान गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे, अर्धा कप शेवया घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत, परतवून घ्यायच्या आहेत 2-3 मिनिटासाठी।
हे बघा मीडियम फ्लेमवरती मी हे छान परतवून घेते। आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आवडीनुसार। मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत, ते 2 चमचे घालून घेते। व्यवस्थित परतवून घ्यायचं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत। हे बघा इथे शेवया आणि ड्रायफ्रुट्स छानपैकी परतलेत। आता याच्यामध्ये उकळलेलं दूध घालायचं, अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे। दूध आधी छान उकळवून घ्यायचं, मग घालायचं, मिक्स करायचं। पाव कप साखर घालायची आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता याच्यामध्ये थोडंसं केसर घालून घ्यायचं आहे, फ्लेवर खूप छान येतो खिरीला। आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत आपण हे। इथे आपली खीर रेडी झालेली आहे। आता आपण मटर पनीर बनवायला घेऊया। तर पनीर आधी फ्राय करून घ्यायचं आहे। तर पॅन गरम करायचं आहे, 3 चमचे तेल घालायचं आणि 200 ग्रॅम पनीरचे क्यूब्स करून घेतलेत मी इथे, ते फ्राय करून घ्यायचे आहेत हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। हे बघा हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे। पनीर छान फ्राय झालेत, आता काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये। आता उरलेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे, अगदी पाव चमचा। 2 हिरव्या मिरच्या मोडून घालायच्या, 7-8 काजूचे तुकडे घालायचे, अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे, तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथे कापून घेतलेले ते घालून घ्यायचे, तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं हे छानपैकी शिजवून घेणार आहोत आपण। हे मीठ घातल्यामुळे लवकर शिजतं। हे बघा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। आता थोडं थंड झालं का मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे, 2 वेलच्या घालायच्यात हिरव्या वेलच्या, दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आणि 1 तमालपत्र घालायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि जी प्युरी आपण तयार करून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे। आता मसाले घालूयात। पाव चमचा हळद पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 छोटा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 5 मिनिटं आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत। लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातलं होतं। हे बघा आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे मटर पनीरची त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे। आता याच्यामध्ये मी पाव कप फ्रोझन मटर घालते। बघा आपण जर फ्रेश मटर यूज करत असाल तर मटर आधी शिजवून घ्या आणि मग घाला। आता याच्यामध्ये फ्राय केलेले पनीर घालून घ्यायचं आहे, 1 3 ते 4 मिनिटं आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत। हे बघा आता याच्यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं, आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गार्निश करायचं आहे। हे बघा 1-2 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत अजून। इथे आपलं मस्त चमचमीत असा मटर पनीर रेडी झालेलं आहे। आता आपण उकडीचे मोदक बनवायला घेऊया। सर्वप्रथम उकड काढून घेऊया। तर कढई गरम करायची आहे, 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे, 2 चमचे दूध घालायचं आहे, दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची याला। उकळी आल्यानंतर पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे व्यवस्थित, गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। हे बघा याचा छान गोळा झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे झाकून ठेवायचं, 10 मिनिटं आपण उकड छानपैकी अशीच झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत मोदकाचं सारण तयार करायला घेऊया। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे, 1 चमचा खसखस घालायची आहे, परतवून घ्यायचं आहे तुपावरती। आता 2 चमचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत आवडीनुसार। मी इथे काजू बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतले ते घालून घेते। 1 मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे छान परतले। आता याच्यामध्ये 2 कप खवलेला नारळ घालायचा आहे, नारळाचा काळा भाग घ्यायचा नाही आहे। हे बघा तुपावरती आता 1 मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा ते पाऊण कप गूळ घालून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा कप गूळ घातलेला आहे, एवढं प्रमाण पुरेसं होतं गुळाचं। मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा गूळ आता मेल्ट व्हायला लागलेला आहे। अजून 5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत, थोडंसं ड्राय करून घेणार आहोत मिक्सचर हे। हे बघा इथे आपलं मोदकासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे। थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे याच्यामध्ये
तोपर्यंत आपली उकड पण थंड झालेली आहे। आता उकड छानपैकी मळून घ्यायची आहे। थोडंसं थंड पाणी लावायचं हाताला, हे बघा, आणि तळ हाताच्या साह्याने उकड छानपैकी मळून घ्यायची आहे, किंवा वाटीच्या साह्याने सुद्धा आपण ही मळून घेऊ शकता। वाटीच्या बुडाला थोडंसं पाणी लावायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। मी इथे हातानेच मळून घेते, हे बघा। एकदम छान एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे उकड छान चिकट होते। मोदक बनवताना मोदक फाटत नाहीत। मग ज्या साईजचे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा पुन्हा एकदा छानपैकी हातावरती मळून घ्यायचा आपल्याला। ह्या मोदकाची डिटेल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता। हे बघा, पाकळ्या न करता आपण इथे मोदक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। हे बघा, पारी करण्यासाठी लाटून घ्यायची, अगदी सहज लाटली जाते, पटकन होतात मोदक असे केले तर। सारण भरून घ्यायचं आहे, 2 चमचे मी इथे सारण भरून घेतलेलं आहे। पाकळ्या करणार नाही आहोत आपण, फक्त हे एकत्र करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, फक्त मोदकाचं टोक काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे व्यवस्थित असं कंबाईन करून घेतलेलं आहे। पाकळ्या बनवण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करणार आहोत, किंवा चमचा वापरला तरी चालेल। चमच्याच्या मागच्या टोकने किंवा टूथपिकने हे बघा असं थोडंसं पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने असं प्रेस करायचं आहे वरच्या साईडला। अशा अगदी सहज मोदकाच्या पाकळ्या बनल्या जातात, हे बघा, आणि खूप सुंदर आणि सुबक असा दिसतो मोदक। हे बघा, इथे मी असं प्रेस करून घेतलेलं आहे, टूथपिकच्या साह्याने पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता मोदक वरच्या साईडने हलकासा खाली प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळ्या छान खुलून येतात। हे बघा, इथे आपला मोदक तयार झालेला आहे। बाकीचे मोदक पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। अगदी सोपी पद्धत आहे ही मोदक बनवण्याची। आता मोदक स्टीम करून घ्यायचे आहेत, तर स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं आहे, स्टीम करायची प्लेट ठेवायची, त्याच्यावरती कॉटनचा रुमाल ओला करून ठेवायचा आणि मोदक ठेवून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं मोदक छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत लो टू मीडियम फ्लेमवरती। आता आपण अळूच्या वड्या शॅलो फ्राय करून घेऊयात। तर पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे, थोडेसे तीळ घालायचे आहेत, सफेद तीळ, आणि वड्या अशा कापून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने हलकाशा क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपल्याला हवं असेल तर डीप फ्राय पण करून घेऊ शकता, मी इथे शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। इथे वड्या आपल्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत। आता पुरी बनवायला घेऊया। पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे। ज्या साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे। मी पीठ लावून इथे पुरी लाटून घेते, आपल्याला हवं असेल तर तेल लावून पण पुरी लाटून घेऊ शकता। हे बघा, बॅचेसमध्ये पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं एका साईडला। मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, हलकाशा प्रेस करायच्या आहेत, म्हणजे पुऱ्या छान फुलतात। हे बघा, पुरी छान फ्राय झालेली आहे। निथळून घ्यायचे तेल आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे। तर आता प्लेट सर्व करून घ्यायची आहे। थोडेसे काकडीचे काप ठेवायचे आहेत, शेवयांची खीर ठेवायची आहे, मटर पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात ठेवायचं आहे, त्याच्यावरती वरण घालायचं आहे, थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे, अळूच्या वड्या, मोदक आणि पुरी ठेवायची आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे। तर नक्की ही नैवेद्याची थाली बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।